झी 24 तास एक पाऊल पुढे। ठाणे जिल्ह्यातल्या मोखाड्यात पाण्यासाठी वणवण करताना पार्वती जाधव या महिलेचा मृत्यू झाला। या घटनेनंतर ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी भागातल्या पाणी टंचाईचं भीषण वास्तव समोर आलं। मोखाड्यातल्या डोलारामध्ये जाऊन झी 24 तासनं ही दाहकता समोर आणण्याचा प्रयत्न केलाय। मोखाड्यातल्या आदिवासी महिलांशी बोलताना पाण्यासाठीची ही भयानक वणवण अक्षरशः अंगावर येणारी। ठाण्याच्या मोखाडा तालुक्यातलं आदिवासी पाड्यांचं हे डोलारा गाव। याच गावात पाण्यासाठी वणवण करताना पार्वती जाधवांचा मृत्यू झाला। पदरात 5 पोरं, त्यांची तहान भागवण्यासाठी ही माऊली रोज मैलोन मैल पायपीट करायची। उन्हाळाच काय 12ही महिने इथे पाण्याची बोंब। पाड्यापासून 7 ते 8 किलोमीटरवर एकच विहीर, शासकीय टँकर याच विहिरीत पाणी ओतून जाणार। मग सकाळ दुपार आणि संध्याकाळ कमरेवर आणि डोक्यावर हंडे घेऊन फक्त वणवण, हाच या महिलांचा दिनक्रम। अशा शुक्रवारच्या दुपारी पाणी भरता भरता पार्वतीला धाप लागली आणि ज्या पाण्यासाठी आयुष्यभर पायपीट केली त्या पाण्याचा एक घोटही न घेता तिनं प्राण सोडला। तिने 2 खेप पाणी वळलं पहिल्यांदा आणि तिसऱ्या खेपेला गेली तेव्हा तिकडे 2 अंडे सर कंपल्सरी 2 अंडे। तिकडून येत असताना ती बोलते मला चक्कर आली आणि एक ठिकाणी तिचे भांडे होते ते उतरून ठेवले आणि सपाटीमध्ये तिथे विहिरीपासून 200 किलोमीटर आतमध्ये गावाच्या तिथे मध्यभागी तिथं तिला चक्कर आल्यामुळे ती बसली खाली आणि तिथे ती बेशुद्ध झाली। शासनाच्या अनियमित येणाऱ्या टँकरमुळे, तर टँकर वेळेवर येत असते किंवा पुरेसं पाणी असतं तर हा झाला नसतं। आणि दुसरी गोष्ट, जर पाणी गावातच असतं तर हा प्रकार जो आहे तो झाला नसता। 5 वर्षांच्या चिमुरडीपासून ते 70च्या वृद्धेपर्यंत मोखाड्यातली ही पाण्यासाठीची वणवण आजपर्यंत कुणालाही चुकली नाही। वडाया लागते, बायांनी खेचत नाही पाणी आणि इकडं टिपा जातं ते 5 किलोमीटर आहेत। ते भेटलं तर भेटलं, पाणी तिथे टाकत नाही एकदा। म्हणजे मग सडक वाडीवर 7-7.5 किलोमीटर असेल ती विहीर, तिकडं बैला उन्हात आणत तळात जायला लागत आहे। आम्हाला एवढ्या लांब पाणीवर जायला लागतंय, परत उन्हात आणत कुणाला नाश्ता भेटतोय नाही भेटत, एवढ्या बायका जातात, किती उन्हाचा तळतळात आमच्या मुला बाळांचा किती तळतळाट होतोय। 2-3 दिवसांनी टँकर आले ही कंडिशन होणारच ना। सरकारी पाणी पुरवठ्याची व्यवस्था किती कोरडी आहे हे आतापर्यंत अनेक उदाहरणांनी सिद्ध केलंय। पाण्यासाठी युद्ध होतील हे भाकीत खरं ठरतंय। त्याच युद्धानं एक बळीही घेतलाय। झी 24 ताससाठी मोखाड्याहून योगेश खरेसह भूषण करंदीकर, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।